नागपूरमध्ये हिंदू एकता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे गौ तस्करी करणारी वाहनं पकडण्यात आली आहेत। या कारवाईत तब्बल 12 गौमातांची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आले। ही संपूर्ण कार्यवाही हिंदू एकता प्रतिष्ठान तिरंगा चौक नागपूरचे अध्यक्ष स्वप्नील साळुंखे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। यानंतर आपण असेच एक सतर्क हिंदू रूप म्हणून जागरूक राहू अशी सर्वांपासून आशा ठेवतो आणि त्याकरता हिंदू एकता परिषदेतर्फे आपण सर्वांचे धन्यवाद प्रकट करतोय। एकता प्रतिष्ठानचे सर्वजण मावळे आपण सर्व मित्रपरिवार आणि एक हिंदू म्हणून जे आपण सतर्कता दाखवली आणि ते गाडी थांबवली आणि ते गाडी थांबवून त्या गायांना जे आपण वाचवण्याचं काम केलेलं आहे त्याकरता मी सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो। धनतुलीच्या गोरक्षरी इथे आपण आलो, त्या गोरक्षरीमध्ये आपण इथे यांना गाडी हँडओव्हर केलेले आहे आणि जे हे असे कृत्य करणारे जे कठोर लोक आहे त्यांनाही आपण काही प्रकारे आपल्याप्रमाणे आपण त्यांना चोप देऊन योग्य ते आपण त्यांना वळण दाखवून आपण पोलिसांचं आपण त्यांना सुपूर्द केलेला आहे। यानंतर आपण असेच एक सतर्क हिंदू म्हणून जागरूक राहू अशी सर्वांपासून आशा ठेवतो आणि आपण जे सहकार्य केलं त्याकरता हिंदू एकता परिषदेतर्फे आपण सर्वांचे धन्यवाद प्रकट करतो। जय श्रीराम।